नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। संभाजीराजांचा नायिका भेद काव्यखंड बांधून पुरा झाला। त्या काव्याचे श्लोकमणी घोळणारे युवराज महाली आले. समोर येसूबाईंना बघताच अष्टनायिकांचे वर्णन करणारे उभे काव्य त्यांच्या मनी फेर टाकून गेले. येसूबाई दरुणी दालनाच्या रोखाने जायला निघालेल्या बघून थांबा म्हणत संभाजीराजांनी त्यांना रोखते केले. एकामागून एक अशा काव्यातील अष्टनायिका त्यांच्या डोळ्यांसमोर तरळून गेल्या. रोखल्या नजरेने ती येसूबाईंच्याकडे नुसते बघत राहिले. साऱ्या नायिका एकत्र केल्या तरी त्यांची सांगड त्यांना येसूबाईंशी काही घालता येईना. स्वारी अशी जोडल्या डोळ्यांनी काही न बोलता नुसतीच काय बघते आहे ते येसूबाईंना कळेना. त्या लाजून गेल्या होत्या. आम्ही एक काव्य बांधलं आहे, अष्टनायिकांचे भेद सांगणारं नायिका भेद नावाचं. त्या अष्टप्रकारांपैकी कुठल्यात तुम्ही बसता ते ताडून बघत होतो आम्ही. संभाजीराजांनी त्यांना अधिकच गोंधळात टाकले. पुढचे ऐकायला येसूबाईची कानपाळी लालावली. टप्पोऱ्या डोळ्यांवरच्या पापण्यांच्या चौऱ्या नुसत्याच फडफडल्या. संभाजीराजे हसले आणि म्हणाले, पण पण आम्ही बांधलेल्या नायिकांच्या कुठल्याच प्रकारात तुम्ही नाही बसत. तुम्ही सामने आला की वाटतं पाजळता पोतच आला आहे. अशी पोत नायिका ना केशव पंडितांना ना कवी कुलेशांना ना आम्हाला काव्यशास्त्रात आढळली. ते ऐकताना येसूबाई अंगभर मोहरल्या. आता त्यांना समोर उभे राहणेच अवघड पडले. दरुणी दालनाच्या दिशेने त्या लगबगीने निघून गेल्या. स्वतःवरच खुशीला पडलेले संभाजीराजे एकटेच महाली फेर टाकीत राहिले. फुलपरडी घेतली धाराऊवाली संभाजीराजांना बघून हसत म्हणाली, धाकलं तुम्ही हत हायसा व्हय. तकडं खंडोजीनं धुंडोळा मांडलाय नव्ह. धन्यानी याद केली या तुम्हासनी. तिचे बोलणे ऐकताना संभाजीराजे तिच्या कपाळाभरचे गोंधणाचे हिरवे व्रण निरखत हसले. धाराऊला ते हसणे नेहमीचे वाटले, पण ते तसे नव्हते. धाराऊची ही कुणबाऊ बोली कशी गावरान मायनं भरलेली आहे. हिला बोलताना बघितलं की भाताचं हिरवगार चोंडकंच मावळ वाऱ्यावर सळसळत आहे असं वाटतं. कोशिश केली तरी आम्हाला नाही असं बोलता येणार. या विचाराने ते हसले होते. महादरवाजात भाताचे मुटके उवाळून टाकणारी, घेवा म्हणून गुळखोबऱ्याचा प्रसाद हातावर ठेवणारी, बोलण्यापूर्वी धाकलं म्हणून खिनभर खोळंबणारी अशी धाराऊची अनेक रूपे मनाशी घोळवीत संभाजीराजे महाराजांच्या साहेबवाड्याच्या बैठकी दालनात रुजू झाले. अदब देऊन महाराज काय बोलतील याचा अजमास घेत खडे राहिले. तुमचा जनाना वाढला, जोखीम वाढली हे रास्त, पण दिवसाच्या 2 वेळच्या मुजऱ्याखेरीज आमच्या भेटीस तुम्ही आला नाहीत युवराज. महाराजांनी त्यांना बोलते करण्यासाठी मोर्चा धरला. जी आम्ही कसल्या बेतात होतात? आम्ही एका काव्याच्या बांधणीत होतो. असं ठीक केलं तुम्ही. कसलं काव्य बांधलं? रामायणावरचं? महाभारतावरचं? गडबडलेल्या संभाजीराजांनी गुमान धरला. सबूर झाला. आम्हास काव्य बांधता येत नाही, पण विश्वास ठेवा जाणता येतं. क्वचित पसरणारी हास्याची मिश्किल लकेर महाराजांच्या ओठांवर पसरली. तसं नाही आबासाहेब, मान डुलवी संभाजीराजांनी जहाली केली. मग महाराजांनी छोट्या शब्दाने सुद्धा मूळ धरले. आम्ही आम्ही अष्टनायिकांचे स्वभावी भेद सांगणारं काव्य बांधलं आहे. नायिका भेद म्हणून. अष्टनायिका स्वभावी भेद. ते शब्द कानांवर पडताच महाराज मराने कुठेतरी दूरवर गेल्यासारखे झाले. काही न बोलता पाठीशी हात गुंफून फेर टाकू लागले. एक निळे सावळे मोरपीस त्यांच्या मनात फडफडले. वळीवाच्या सुसाट वाऱ्याच्या धारे सापडल्यासारखे फरफटत म्हणता म्हणता पार डोंगर कडा पल्याड निघूनही गेले. त्यांनाच जाणवावासा एक हलका सुस्कारा सुटला. छातीवरच्या माळेशी गूढ कुजबुजून तोही मुरून गेला. यांचा दुसरा बाशिंग योग बघताना केवढ्या सुखदिल झाल्या असता तुम्ही. हे काव्य बांधतात आम्हाला ते साधत नाही. हे काही न बोलता पण नजरेच्या एका फेकीनं तुम्ही आम्हाला सुनावलं असतं. सईबाईंच्या आठवणीने महाराजांची पाठीशी बांधलेली गुंफणीतील बोटे चाळवली गेली. आपल्या काव्याचा विषय महाराजांना पसंत पडला नसावा या गैरसमजाने संभाजीराजे मात्र शर्मिंदे झाले. खालच्या मानेने बोलून गेले, चुकलं आमचं हा विषय बांधण्यात. संभाजीराजांची नजर फेर टाकणाऱ्या महाराजांच्या अनवण्या पायांबरोबर लटकत राहिली.
ते फिरते थोर पाय थांबले. संभाजीराजांच्या जवळ आले. अजानुबाहूचा तळहात हळूवार युवराजांच्या खांद्यावर चढला. शंभू, केवढे भाग्यवान आहात तुम्ही. काव्य केवळ जाणता येऊन काय कामाचं, ते बांधताच आलं पाहिजे. काही चुकलं नाही तुमचं. जगदंबेनं ही देणगी तुम्हास बहाल केली आहे. ही कारणी लावून गागाभट्टांनी केलं तसं कारभारी करण्याच्या चोखपणाचं वर्णन करणारं काव्य बांधून घ्या. कळायला कठीण असलेल्या आपल्या महाराजा साहेबांच्या डोळ्यात अभिमानी नजरेने झेप घेऊन संभाजीराजांनी त्यांचा ठाव घेण्याचा यत्न केला. त्यांना ते डोळे गंगासागरासारखे वाटले. त्यात गंगेचे साफपण होते. सागराचा बेमर्याद पसारा होता. काहीतरी शोधत असल्यासारख्या महाराजांच्या पापण्या आक्रसल्या. बाहुल्यांचे तेजाळ पुखर त्यातूनही उठून दिसत होते. तुम्हास आठवतं? महाराजांचा आवाज पालटत घोगरट झाला होता. काय? समर्थांनी आम्हास लिहिलेलं पत्र ऐकून तुम्ही एक मागणं आमच्याकडे घातलं होतं. आऊसाहेबांच्या संबंधानं असं काही लिहावयास आम्ही समर्थांना सांगावं म्हणून. साक्षात समर्थांपाशीही तुम्ही शिवथर घडीच्या भेटीत या भातेनं मागणं घातलं होतं शंभू जी. तुम्हीच का नाही आऊसाहेबांच्यावर एखादं साजरं काव्य बांधित? आबा, संभाजीराजांनी अस्फुट याद घालीत नजर त्यांच्या पायांवर टाकली. काय झालं? त्यांच्या मुद्रेवरचे पालटलेले भाव बघताना महाराज सरकले. आम्ही ती कोशिश कैकवार करून बघितली. हाती पीस धरून आऊसाहेबांचं रूप आठवू लागलो की आमच्या देहामनाचंच पीस होऊन जातं. शंभू एवढेच साद घातल्यासारखे बोल कानी घुमत राहतात. मग समोरच्या कागदावर आमच्या हातून फक्त जगदंब जगदंब एवढे शब्द एकसरीनं लिहिले जातात. तेच आम्हाला काव्यासारखे वाटू लागतात. पिसाची चाल खुंटून पडते. ठण 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 पाचाडच्या सदरेवर घाटवाल्याने ठरल्या रिवाजाप्रमाणे उठवलेले टोल वाऱ्यावर स्वार होऊन रायगडाच्या निळ्या चढणीवर नातेबंधनाचे गूढ काव्य रेखित महालात येऊन घुसले. युवराज, जैसे स्वीया नायिका के अष्टभेद काव्यशास्त्र में मानते हैं, वैसे नायक के भी चार स्वभावी भेद विख्यात है. संभाजीराजांनी घातलेल्या सवालाला कवी कुलेश उत्तर देत होते. संभाजीराजे आणि कवी कुलेश यांचे काव्यावरचे संभाषण पावसाळी वातावरण धरून रंगात आले होते. युवराजवाड्याची सदर धरून खंडोजी बल्लाळ, रायाजी, अंतोजी अशी मंडळी खडी होती. महाराज आपल्या साहेबवाड्यात रघुनाथपंत हणमंते, हंबीरराव अण्णाजी, दत्ताजी पंत येसाजी यांच्याशी कसल्या तरी खलबतात बसले होते. नायकांचे कोणते चार स्वभावी भेद मानतं शास्त्र? कविराज, उत्सुकल्या संभाजीराजांनी कुलेशांना विचारले. धीर ललित, धीरोदात्त, धीर प्रशांत और धीरोद्धत ऐसे चार भेद हे युवराज. कलाप्रिय, मृदु स्वभाव वाले सौंदर्य प्रिय वीर पुरुषों को धीर ललित नायक माना जाता है. क्षमाशील, बलवान, दानशूर और अपने गुणों का अभिमान कभी प्रकट नहीं करने वाला शूर पुरुषोत्तम को धीरोदात्त कहते हैं. पुण्यवान, संयमी, सात्विक, चारित्र्य संपन्न, दयावान, समस्त लोगों को आश्रय स्थान लगने वाला इंद्र पराक्रमी पुरुष श्रेष्ठ धीर प्रशांत नाम से विख्यात है. मायावी बोलने वाला, चंचल स्वभाव का अभिमानी, आत्मगौरव की भाषा करने वाला प्रचंड सामर्थ्यशाली पुरुष धीरोद्धत माना जाता है शास्त्र में. कवी कुलेश बोलत राहिले. संभाजीराजांनी कानांवर पडलेल्या धीर प्रशांत नायकाची लक्षणे महाराजांशी मनोमन ताडून बघितली. त्यांना समाधान वाटले. धीरोदात्त या इतर तिन्ही नायकांहून भिन्न प्रकारावर ते काही बोलायला लागणार एवढ्यात पाऊसधारांची सरसर तोडीत असलेला अस्पष्ट कालवा त्यांच्या कानी पडला. कसली तरी धावाधाव चालली होती. गडाच्या 18 कारखान्यातील माणूस पालखी दरवाजाच्या रोखाने चटक्या पावलाने निघालेले होते. दबके, कुजबुजते अस्पष्ट बोल संभाजीराजांच्या कानांवर पडू लागले. कवा, पार भिजल्यात, वळखाय नाही येत, काय दशा झाली ही? कुणालाच काही बोध होईना. बाहेर बाले किल्लाभर कसली तरी गडबड माजली होती. काय झाले? संभाजीराजांच्या कपाळी विचाराने आठ्या चढल्या. पाठोपाठ कारभारी महादेव, यमाजी, उपरणे सावरीत लगबगीने सदर बैठकीत घुसले. सरकार, सरलष्कर गड चढून आलेत. सांगायचे ते नीट बांधता न आल्याने मुजरा देत ते अर्थबोध न होणारे काही बोलून गेले. मतलब? संभाजीराजांनी त्यांना येसाजी, हंबीरराव गडावरच आहेत याची जाण देण्यासाठी दुरुस्त केले. आपले सरलष्कर नव्हे स्वामी, त्यांचे मोगलाईकडचे नेताजीराव. कारभारी, काय म्हणता नेताजी काका?
गडावर? विस्फारल्या डोळ्यांनी झटका बसल्यासारखे संभाजीराजे बैठकीवरून ताडकन उठले. रजपूत मिर्झा राजाचा शामियाना, काळ्या बाळ्या, धूरनळीचा मोगली हुक्का, रणजुकी, निखारा, किल्ले पुरंदर, कितीतरी गोष्टी संभाजीराजांच्या मनात क्षणभरात सरसरून गेल्या. दूरवर पेटलेल्या तोफांचे क्षीण सुमारबार ऐकू यावेत तसे त्यांनाच न कळणारे, कुठे कधी ऐकले न आठवणारे बोल ढवळून काढू लागले. माणूस जिथं उपजतं ती जागा साथ घालती माणसाला. धाकलं राज युवराजवाड्याची सदर सोडून संभाजीराजे थेट पालखी दरवाजाच्या रोखाने चालू लागले. जमली मंडळी त्यांच्या मागाने आपसूक खेचल्यासारखी चालली. एव्हाना महम्मद कुली खान उर्फ नेताजी पालकर आणखी 2 आसामींसह बाले किल्ल्याच्या हमचौकात आला होता. त्या तिघांच्याही अंगावर मोगली पेहराव होते. पावसाच्या मारगिरीनं ते चिंब पेहराव त्यांच्या अंगांना चिकटले होते. महम्मद कुली खानाने खालकर्दनीने गुपचूपपणे गड चढून येण्याचा प्रयत्न केला होता, पण पूर्वील मर्दान्या सरलष्कर नेताजी पालकरांना आपली चाल पालटता आली नव्हती. गडावरच्या जाणत्यांनी त्यांना महादरवाजातच ओळखले होते. पावसाळी वाऱ्यासारखी ती बातमी सबकारा टाकीत गडभर पसरली होती. हमचौकातील चौतर्फाच्या इमारतीच्या सदरी माणसांनी हा हा म्हणता दाटून गेल्या. पावसाची तुटकी सर पडलेल्या गर्दनीवरच्या मोगली किमाशांवर घेत महम्मद कुली खान 2 आसामींच्या मध्ये हमचौकात उभा होता. अंगावर पडणाऱ्या पाणधारांनी त्याच्या उरातील डोंब विझवण्याऐवजी भडकून उठत होता. कोरल्या दाढीवरून घुंगाळणाऱ्या पाणथेंबात त्याच्या डोळ्यातून सुटलेले कडकडीत अश्रू थेंब मिसळत होते. फरसबंदीवर पडूसभोवती फिरवलेल्या पाटातील गढूळ पाण्यात सामील होत होते. एवढी माणसे गर्दी करून चौ अंगाने दाटली होती, पण एकाचीही छाती नव्हती कुलीखान झालेल्या नेताजींशी शब्दानं बोलण्याची. एकेकाळी राजगडाचा शिरपेच असलेला नेताजी कुलीखान म्हणून पायपोसासारखा भिजत बाले किल्ल्याच्या हमचौकात उभा होता. त्याला बघून जमले एकजात माणूस हळहळत होते. महम्मदाच्या दोन्ही हातांशी असलेल्या 2 आसामींपैकी एकट्याने त्याच्या कानाशी होत काहीतरी त्याला सांगितले आणि ते दोघे त्याला एकटा सोडून महाराजांच्या वाड्याच्या रोखाने चालू लागले. ते दोघे वाईचे कुलकर्णी होते. महाराजांच्या खबरगीर पथकातील निष्णात खबरगीर होते. मराठी मुलूक सोडून नेताजीचा काबूल कंदहारपर्यंत त्यांनी शिताफीने पाठलाग केला होता. वेळोवेळी मुसलमान झालेल्या नेताजीवर टेहळ ठेवून त्याच्या खबरा महाराजांना त्यांनी पावत्या केल्या होत्या. औरंगजेबाने नेमून दिलेल्या काबूल कंदहारच्या मोहिमेत असताना कुली खान शरम, खंत, अवमान यांनी पेटून उठला होता. त्याने मोगली तळ सोडून पळून जाण्याचा यत्न केला, पण त्याला पकडण्यात आले. लाहोरच्या सुभेदाराने कमीने म्हणत हबशान करवी या महम्मदाच्या पाठीवर भर चौकात कोरडे उतरविले होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.